त्रिशाच रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज मी खूपच छान अशी रेसिपी बनवणार आहे। रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज मी कच्च्या उंबराच्या दोड्याची भाजी बनवणार आहे। ही भाजी खाल्ल्यामुळे हाडातील कॅल्शियम वाढते। खूप गुणधर्म आहेत या भाजीमध्ये। बनवायला अगदी सोपे आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते। तर मी इथे कच्च्या उंबराच्या दोड्या घेतले। सगळ्यात आधी तर मी या दोड्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यामध्ये थोडा अर्धा चमचा मीठ टाकून आपण दोड्या स्वच्छ धुवून घेऊयात। तर आता मी गॅसवर एक पातेले ठेवले, त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकते। आता या पाण्यामध्ये मी दोड्या टाकून घेते। दहा मिनिटे या दोड्या आपण शिजवून घेणार आहोत। तर 10 मिनिटे झाले। आता आपण चेक करूया की दोडा शिजलेत की नाही। तर हाताने बघते मी, तर खूप छान अशा आपल्या दोड्या शिजलेत। याला आता आपण गॅस बंद करून काढून घेऊया आणि असे हाताने याचे 2 तुकडे करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळ्या दोड्यांचे 2 भाग करून घेणार आहोत। तर या दोड्यामध्ये आता मी हळद टाकले, मीठ टाकले चवीनुसार आणि गरम मसाला टाकलाय। याला मिक्स करून घेते आता। मसाला लावून याला आपण तसेच 10 ते 15 मिनिटे ठेवून घेणार आहोत। तर मी आता यामध्ये थोडेसे आले लसणाची पेस्ट पण टाकते। परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊयात। तर आता इथे मी 2 कांदे घेतलेत, कांदे भाजून घेतलेत गॅसवरती। आता कांदा टोमॅटोची वाटण मी वाटून घेणार आहे। आता गॅसवर एक कढाई ठेवली, त्यामध्ये 2 चमचा तेल टाकून घेतले। आता यामध्ये वाटण टाकून अर्धा चमचा लाल तिखट टाकून थोडं याला आपण भाजून घेणार आहोत। परत एकदा आपण ह्याला आता मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत। मसाला आपला भाजून झाला आहे।
आता याला उकळी आली की आपण या मॅरिनेट केलेल्या दोड्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. फक्त 5 मिनिटच आपण याला आता शिजवून घेणार आहोत. जास्त जर शिजवले तर ते तुटू शकतात. तर खूप छान रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता आपली दोड्यांची भाजी तयार आहे. याला तुम्ही चपातीवर पण खाऊ शकता आणि भाताबरोबर पण खाऊ शकता. तर यामध्ये आता आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात.